पण सगळ्यात पहिली बातमी ही अर्थातच आंदोलनाची सीजेपीच्या। आज जी राजकीय परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे ती पाहता एक अंदाज नक्कीच लावू शकतोय की देशाच्या राजकारणासाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे। कॉकरोच जनता पार्टीनं नीट पेपर फुटीवरनं सुरू केलेल्या आंदोलनाला जवळपास 1 महिना होत आलाय आणि आता याच मुद्द्यावरनं 12 वर्षांमध्ये फार कमी वेळेला जे घडलं ते घडताना दिसतंय ते म्हणजे विरोधक फ्रंट फूटवरती आणि सरकार अतिशय सावध भूमिकेत। आता सरकार नीट प्रकरणावरनं अत्यंत सावध भूमिकेत आलंय असं का म्हणावं लागतंय तर त्याची एकूण 3 कारण आहेत। पहिलं कारण, नीट पेपर फुटीवरनं सरकारनं स्पष्ट भूमिका घेत संसदेमध्ये चर्चेची तयारी दर्शवली। आज किरेन रिजिजूंनी निवेदन सुद्धा दिलं, त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून संसदेत जो गदारोळ सुरू आहे त्यावर सगळ्यांची इच्छा असेल तर नक्कीच तोडगा निघू शकतो। आता दुसरं कारण, गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावरनं सरकारनं उघड भूमिका घेत सीजेपीच्या टीमसोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे। गेल्या महिन्याभरामध्ये कॉकरोच जनता पार्टीकडनं ज्या प्रमुख मागण्या केल्या जात होत्या त्यात सरकारनं आमच्यासोबत चर्चा करावी ही एक प्रमुख मागणी होती, ती आता सरकारकडनं मान्य होताना दिसते। आणि तिसरं कारण, केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी रुग्णालयात जात सोनम वांगचुक यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचं स्पष्टही केलं। त्यानंतर सोनम वांगचुक यांनी सुद्धा जे पत्र लिहिलं आहे त्यावरनं प्रथमदर्शनी तरी सकारात्मक गोष्टी घडतायत असंच दिसतंय। त्यामुळे आंदोलनावरच्या तोडग्यासह संसदेचं कामकाज सुरळीत होऊ शकतं। आता हे झालं सरकारचं। विरोधक मात्र वेगळ्याच भूमिकेत दिसतात, कारण आज राहुल गांधींनी याच प्रकरणाला घेऊन 3 वेगळ्या मागण्या मांडल्या। त्या मागण्या कोणत्या त्या आधी आपण पाहूया। सबसे पहला कमिटमेंट जो सिंबल है इस चीज का, धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए। तो इन लोगों पर जिन्होंने वायलेंस किया है, हिंसा की है, इन पर एक्शन होना चाहिए। यह सिविल्स की दूसरी मांग है। और तीसरी मांग, जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली। आता राहुल गांधींनी ज्या 3 मागण्या केल्या त्याच 3 मागण्या करत सोनम वांगचुक यांनी सुद्धा सरकारला पत्र लिहिलंय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा विचार करावा असं म्हणत वांगचुक यांनी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी काही अटी सांगितल्या। यावर आता सरकार कोणती पावलं उचलणार याकडे लक्ष आहेच, पण त्यापेक्षा जास्त चर्चा रंगली ती दिल्लीतल्या 2 बैठकांची। पहिली बैठक शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची, तर दुसरी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवालांची भेट। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सगळे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीतले मित्रपक्ष आहेत। दोन्ही मित्रपक्षांनी महाराष्ट्रात आंदोलनं सुरू केली आहेत, पण जेव्हा दिल्लीत राहुल गांधींचं आंदोलन सुरू होतं नेमकं त्याच वेळी अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतर मंतर मैदानात शरद पवार पोहोचले। तर आज सकाळी इंडिया आघाडीची जेव्हा बैठक पार पडली तेव्हा सुप्रिया सुळे बैठकीत होत्या, पण त्यानंतर अवघ्या तासाभरात त्या पोहोचल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला आणि त्यावेळी त्यांच्या सोबत होते शरद पवार। आता भेटीचं कारण काही असो, पण त्याच्या टायमिंगमुळे चर्चा तर अर्थातच झाल्या। दुसरी भेट, राहुल गांधींचं आंदोलन सुरू झालं तेव्हा अरविंद केजरीवालांनी जंतर मंतर गाठलं आणि त्यांच्या सगळ्याच बड्या नेत्यांनी राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका सुरू केली। राहुल गांधींचं आंदोलन म्हणजे विद्यार्थी आंदोलनाला संपवण्यासाठी मोदींचाच मेगा प्लॅन असे ट्विट सुद्धा केले गेले। त्यावर काँग्रेसकडनं पलटवार सुरू झाले आणि आज उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्याच्या ऐवजी पोहोचले थेट अरविंद केजरीवालांच्या भेटीसाठी। काँग्रेसच्या नेत्यांना भेटणार का असं जेव्हा विचारलं तेव्हा ठाकरेंनी उत्तर देणं अतिशय सावधपणे टाळलं, पण आंदोलनातील राजकीय श्रेयवादावरनं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मात्र त्यांनी उत्तर दिलं। त्याशिवाय याच मुद्द्यावरनं आम्ही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींना बोलतं केलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिली आपण पाहूया। आता सर्वांनीच तुझं माझं करण्यापेक्षा आपलं म्हणून या देशाच्या आणि मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आता बघू ना, मी तर सगळ्यांच्या सोबत आहे, मी मुलांच्या सोबत आहे, म्हणून मी काल जाऊन अभिजितला भेटलो आणि त्या मुलांना मी म्हटलं मी भाषण करायला नाही, मी तुम्हाला वंदन करायला आलेलो आहे। कारण जी एक असं वाटत होतं आम्ही राजकारणामध्ये लढतोत, पण एक कोणासाठी लढतोत,
तर ते कोणासाठी लढतो ती मुलं माझ्यासमोर होती. आणि ते बघितल्यानंतर लक्षात येतं की आहे अजूनही आपल्या देशामध्ये तो एक मर्दपणा म्हणतो, अन्यायाविरुद्ध लढण्याची जी चीड म्हणतो ती जिवंत आहे. हम तो उनके साथ ही हैं. कल ये भी गए थे, हम भी गए थे. हमें अलग से करने की क्या जरूरत है? हम तो उनके साथ ही हैं. वो देश के युवा आंदोलन कर रहे हैं, हम युवाओं के साथ हैं. कांग्रेस के आंदोलन को आपका सपोर्ट है क्या? क्योंकि ऐसे कह रहे राहुल गांधी ने हम मुद्दे का सपोर्ट करते हैं. मुद्दा है कि परीक्षाओं का लीक बंद होना चाहिए. परीक्षा लीक होनी बंद होनी चाहिए. अब सब लोग समर्थन करें. जो जंतर मंतर को समर्थन कर रहे हैं वो जंतर मंतर को करें, जो नहीं कर रहे हैं अपना कर रहे हैं अपना करें, सब लोग करें. यहां तो बड़ा क्लियर है. दिस इज द डिमांड ऑफ द स्टूडेंट्स. वी फुली सपोर्ट इट. एंड व्हाटएवर आंदोलन इज टेकिंग प्लेस on this front, in Delhi, in any state, anywhere, that has to do with these issues, has to do with student issues. Congress party, 100%, me 100%, and the opposition as a whole, 100% is supporting this. तर सध्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमचा उद्देश एकच आहे असं म्हणत सगळ्या विरोधकांनी वेळ मारून नेली. मात्र या आंदोलनावरनं विरोधकांनी कशा वेगवेगळ्या वाटांवरती चालणं पसंत केलंय ही गोष्ट सुद्धा अवघ्या देशाला दिसते. एक बाब मात्र या घडामोडींमध्ये अगदी प्रकर्षानं अधोरेखित होताना दिसली, ती म्हणजे महाराष्ट्राच्या आणि मराठी असलेल्या अभिजित तिपकेंच्या पाठीशी महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अधिक ताकदीनं उभे आहेत आणि त्यातही खास करून उद्धव ठाकरे. एखादं मोठं आंदोलन सुरू झालं की प्रामुख्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांची गर्दी त्या मंचावर दिसते. आता अण्णा हजारेंचं आंदोलन आठवा. तेव्हा मंचावर गर्दी तेव्हा विरोधात असलेल्या भाजप नेत्यांची असायची. आता दिपकेंचं आंदोलन पहा. इथे गर्दी कुणाची आहे तर आताचे विरोधक. आणि त्याच विरोधकांच्या गर्दीत उद्धव ठाकरेही पोहोचले. पण ठाकरेंचा हा पाठिंबा इतर नेत्यांसारखा नव्हता आणि त्याचं कारण खुद्द अभिजित दिपके सांगतात. जब हमारी मुवमेंट शुरू हुई थी उसके पहले दिन के ऊपर से हमारे सपोर्ट में जिस दिन से सोरेन सर का मिशन शुरू हुआ था उस दिन से उद्धव सर हर दूसरे दिन कॉल करके पूछते थे सोरेन सर की तबीयत कैसी है, कुछ भी करना सोरेन सर का ध्यान रखना, उन्हें कुछ भूलना नहीं चाहिए. सोशल मीडियात कोट्यवधी फॉलोअर्स मिळवणाऱ्या अभिजित दिपकेंसमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते अमेरिकेतून मायदेशात आल्यानंतर हाच पाठिंबा कायम ठेवणं आणि सोशल मीडियातील हवा रस्त्यावर निर्माण करणं. नेमकं त्याचवेळी अभिजित दिपकेंचं आम आदमी पक्षासोबतचं कनेक्शन समोर आलं. अशा वेळी मराठमोळा अभिजित दिपके एकटा पडतोय की काय, नीट प्रकरणी त्यांनी सुरू केलेली चळवळ हवेतच विरतीये की काय, अशा चर्चा सुरू झालेल्या असतानाच अभिजित दिपकेंना महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरेंनी जाहीर पाठिंबा दिला. दिपकेंच्या पुण्यातल्या आंदोलनातही मोठी भूमिका बजावली. इतकंच नव्हे तर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशातल्या विरोधकांनी राजकीय पाठिंबा द्यावा ही मागणी करणारे उद्धव ठाकरे पहिले नेते ठरले. राहुल गांधींनी गेलं पाहिजे. देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आवाहनच नाही तर राम मंदिर दानचोरीवरून ठाकरेंनी जे रामरक्षा आंदोलन सुरू केलंय त्यातल्या दोन्ही भाषणांमध्ये ठाकरेंनी याच आंदोलनाचा उल्लेख केला. शिवाय मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये रविवारी मोठं आंदोलनही केलं. राज्यात ठाकरे मैदानात होते तर दिपकेंच्या मंचावर त्यांचे दूत संजय राऊत, सुषमा अंधारे अशी नेते मंडळी वेळोवेळी आंदोलनाला जात होती. पण सोमवारी झालेल्या हिंसक घटनेनंतर आंदोलनाची चर्चा देशभर सुरू झाली. काँग्रेस सोडून विरोधातील आप, सपा, पवारांच्या राष्ट्रवादीसह पक्षाचे बडे नेते मंचावर जाऊन आले होते. दिसले नव्हते ते ठाकरे. शिवाय काँग्रेसनेही त्याच मागणीवरून दिल्लीच्या रस्त्यांवर नेमकी कालच आंदोलनाची वेगळी चूल मांडली. म्हणूनच की काय, ठाकरेंनी काल तातडीने दिल्ली गाठली. 10:30च्या आसपास मंचावरही पोहोचले. महाराष्ट्र तो आपके साथ खड़ा है और मुझे अभिमान है एक महाराष्ट्र का युवक आपके साथ नेतृत्व कर रहा है.
साथ जितने सारे युवा हैं, तो आप डरिए मत। कल आपने जो भी हिम्मत दिखाई है, मैं उसको नमन करता हूं। ठाकरेंना दिपकेंविषयी असलेला अभिमान मराठी म्हणून सार्थ आहे, पण आंदोलनाच्या श्रेयवादावरून राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीत ठाकरे दिपकेंची पार्टनरशिप विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत टिकली म्हणजे झालं। स्पेशल रिपोर्ट एबीपी माझा। तर ठाकरे बंधू या मुद्द्यावरनं आता अधिक आक्रमक राज्य पातळीवरती होऊ पाहत आहेत, कारण येत्या रविवारी म्हणजे 26 जुलैला उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघेही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत। विद्यार्थ्यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू आणि विरोधी पक्ष एकत्रित मोर्चा काढतील अशी माहिती आहे। रविवारी शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघेल, जो विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी असेल। खरं तर गेल्या रविवारीच ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार होते, पण काही कारणास्तव हा संयुक्त मोर्चा निघू शकला नाही। पण आता 26 तारखेला राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रितपणे या मोर्चात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढतील अशी माहिती आहे। खरं तर आजच मुंबईमध्ये ज्युनियर ठाकरे बंधूंची युती याच मुद्द्यावरनं झाली होती। दोघांनी चेंबूरमध्ये आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला। आणि यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या बातमीकडे।